व कार्य सुसर्वदा अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी घेऊन जातो या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, क्रिकेटच्या पटांगणामध्ये. पहिलाच बॉल शफल झाले ऑफस्टिक वरती, तिथे मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न शॉट लेग मध्ये, फिल्डर आहे डॉट बॉल. पहिला बॉल कमालीचा टाकलेला आहे. गोलंदाजी करताना अमर शेलार हे जावली तालुक्यातील वागदरे गावचे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार आपल्या नावी केला आणि पहिलाच बॉल डॉट टाकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले, तदनंतर मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोडक्शन दिल्या गेल्या. यस, मात्र काय घडलंय, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा, पहिली मासळी लागली गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. ऑल इंडिया आयकॉन रणजित फराटे आउट होऊन माघारी जात आहेत. क्लीन बोल्ड झालेले आहेत. त्रिफाळा चेत आणि अमर शेलार यांनी महत्वाचा गडी इथे माघारी पाठवलेला आहे. जबरदस्त धक्का दिलेला आहे बॅटिंग करताना टीम NB स्पोर्ट्स पुणे या टीमला आणि एका बाजूला टीम सुर्वे टायगर जावली या टीमला पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे. आज नावाप्रमाणे या मॅच मध्ये खेळ करू शकलेले नाहीयेत ऑल इंडिया आयकॉन. रणजित फराटे चालले जड पावलांनी माघारी. नक्कीच आपण पाहिलं ना तर रणजित फराटे खऱ्या अर्थाने पुण्यातील खेळाडू आहेत, मात्र त्यांचा खेळ साजेसा झाला नाहीये. मात्र त्यांची टीम अजूनही माघार घेणार नाही. NB स्पोर्ट्स निलेशदा भिंताडे यांची ही टीम आणि संपूर्ण जर आपण पाहिलं ना तर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पुणे सारखं क्रिकेट त्यांच्या संघाने गाजवलंय. आता मात्र इनाट नंबर 3 वरती त्यांच्याकडे फलंदाजीकडे आपण जर विचार केला तर येथील फलंदाज आपल्याला नाव पाहायला मिळालंय जगन्नाथ मांढरे. खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. जगन्नाथ इनाड ऍक्शन मध्ये येतील. त्यांच्या अगेन्स्ट अमर शेलार हा जो गोलंदाज आहे ना त्यानेही प्रभावित केलाय. ऑल इंडिया आयकॉनला आता मात्र स्टेटस ही झळकणार आहेत. त्यांनी विकेट मिळवला. निलेशचा अनिश्चित कारण ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केलेली आहे, कमालीचं षटक हाताळले, जबरदस्त बॉल टाकले, परंतु बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता या मॅच मध्ये थोडासा बदल केलेला आहे. सोमेश्वरवाडीचे आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. जग्गू मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील. एका बाजूला पहिल्या विकेटचं पतन झालंय. अमर शेलार पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आपल्या ट्रॅक वरून निघाल्यात. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टॉप, तिथून नंतर मात्र उडवला डी पिच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू चालला 1-2 का 4. चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4. आला तो क्रॅकिंग चौकार. एक चांगला फटका जगन्नाथ मांढरे यांच्या बॅटमधून आला. स्वतःलाही वळवला आणि बॉललाही वळवला आणि पाठवलं डीप मिड विकेट सीमा पार. धावा मिळतील 4. आला चौकार. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. इथे पहा मिस झालाय, डॉट बॉल आलाय. जिथे सरळ बॅटने धावा येत आहेत ना निलेश सर, तिथे मात्र उलटा हात खऱ्या अर्थाने महागात पडेल. निश्चित जर सरळ बॅटने धावा येत असेल तर या फटक्याची गरज होती का, कारण या अगोदरचा फटका चांगल्या प्रकारे जगन्नाथ मांढरे यांनी खेळला होता. अमर शेलार तयार. पुढचा बॉल खोलवरचा आहे. तदनंतर मात्र डीपीच्या स्ट्राइक कव्हरला प्रोडक्शन नाहीये. 38 सर्कल भेटले. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. जगन्नाथ मांढरे यांचं आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय आहे आणि तोच जगन्नाथ मांढरे यांनी त्याचा अवलंबन मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. पुन्हा एकदा खोलवरचा बॉल ऑन साइडला खेळलाय. शॉट मध्ये 38 सर्कल मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. तिथून मात्र डीप मधून प्रोडक्शन आल्या, बॅकअप दिला गेला आणि आपण पाहिलं तर आकाश जुनगरे पाहायला मिळाले डीप मध्ये. त्यांनी मात्र तिथे कव्हर करत असताना 1 धाव मिळाली आहे. या एकाच षटकाच्या पाठीमागे 9 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला जाईल. डू ऑर डाय मॅच आहे निलेश सर, महत्वाची मॅच आहे. जिंकावीच लागेल. जिंकलो तरच पुढे जाऊ. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांना चांगल्या प्रकारे खेळावा लागेल. एका बाजूला NB स्पोर्ट्स पुणे या टीमसाठी जमेची बाजू कोणती आहे तर जगन्नाथ मांढरे यांच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. 4 बॉलच्या पाठीमागे 9 त्यांनी बनवलेले आहेत. अमर शेलार यांनी पहिलं षटक चांगलं हाताळलं टीम सुर्वे टायगर या टीमसाठी. कालही त्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं टीम सुर्वे टायगरसाठी आणि त्यावेळेस त्यांनी कालही 9 धावा दिल्या होत्या. आजही 9 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक टीम सुर्वे टायगर या टीमसाठी चांगलं आहे. परंतु एका बाजूला हेही विसरून चालणार नाही की शरद कोंढाळकर मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडीमध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आलेले आहेत जावली तालुक्यातील सर्जापूर गावचे लेदर बॉल आणि टेनिस बॉल, रबर बॉलचे चांगले घटक, अर्थात ज्यांना सर या नावाने संबोधलं जातं असे दत्ता मोहिते सर ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत.
नक्कीच सर, ही पदवी फार कमी लोकांना मिळाली आहे आणि सचिन सर आपण म्हणतो, तदनंतर रवींद्र जडेजा सरांनाही. दत्ता मोहिते इन ऍक्शन मध्ये ओव्हर द विकेटने पहिला बॉल गिरकी घेतोय, फिरकी घेतोय मैदानाच्या आतमध्ये, कल्पने पलीकडचा हा बॉल. दत्ता मोहिते यासाठी ओळखले जातात. अनिश्चित बॉल वळवण्याची क्षमता दत्ता मोहिते यांच्याकडे चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं बाहेर काढला आणि जगन्नाथ मांढरे यांना या बॉलच्या पाठीमागे थांबवलेलं आहे. जगन्नाथ मांढरे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, पुण्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळतात. सोमेश्वर वाडीचं हे जे गावचं क्रिकेट आहे तेही त्यांनी चांगल्या प्रकारे खेळलेलं आहे, परंतु आज त्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. जगन्नाथ मांढरे तयार. पुढचा बॉल स्विच हिट केलाय, तर मात्र ऑन साइडला कमालीचा प्रहार. या पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय, अरे हमें शौक नहीं हमारा नाम मशहूर करने का, हमें जो जानते हैं ना वो हमें मानते भी है. इथे मानलंय, ठोकलाय तो क्रॅकिंग चौक. त्याच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. दत्ता मोहिते यांनी या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना 13 धावा, 1 गडी बाद. 13 धावा धावफलकावरती आहेत. दत्ता मोहिते इन ऍक्शन मध्ये कालच्या दिवसामध्ये पाहिलं ना, दत्ता मोहिते यांच्यावरती आक्रमण चढवलं होतं, मात्र या 2 बॉलच्या पाठीमागे एक चौकार नक्कीच आलाय. मात्र पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. पिचिंग इन द लाईन, तिथून मात्र गिरकी घेतले, फिरकी घेतले आणि सांगितले, अरे क्यू पडे हो चक्कर में कोई नहीं है, टक्कर में. मैदानाच्या आतमध्ये टक्कर दिली आहे, भिडलेत दोघेही खेळाडू. 1.25 आहेत. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. आक्रमक क्रिकेट निलेश सर मैदानाच्या आतमध्ये. बोथ बॅटर्स. निश्चित एका बाजूने धावा येत आहेत, एका बाजूने डॉट बॉलही येत आहेत. असं रंगलेली ही मॅच. धावसंख्या 13 वरती 1 आहे. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. पाठीमागच्या बॉलवरती खेळलेला फटका चांगला होता, परंतु हा जो बॉल होता तो निर्धाव आलाय. पुन्हा एकदा दत्ता मोहिते तयार. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार सातत्याने विफल ठरलेत निलेश सर. अशा पद्धतीचे फटके खेळणं गरजेचं आहे का? नीड काय आहे टीमची, ते महत्वाची भूमिका ठरेल इथून पुढे. जगन्नाथ मांढरे यांनी या अगोदर देखील या प्रकारचा फटका खेळला होता आणि त्याच्यावरती 4 धावा आल्या होत्या, परंतु हा फटका खेळताना बॉलच्या टप्प्यापर्यंत बॅटला घेऊन जाणं फार महत्वाचं आहे. लाईन मिस करतायत, हा डॉट बॉल येतोय, परंतु एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. पुन्हा तयार. यावेळी पुन्हा एकदा गिरकी घेतली आहे. सातत्याने चेंज ऑफ पेस इथे डेडिकेट केलाय आणि दत्ता मोहिते इन ऍक्शन मध्ये 1 ओव्हर आणि 4 धावा यासाठी ओळखले जातात जावली एक्सप्रेस. निश्चित मैत्री ग्रुप जावलीने रबर बॉल लीग मध्ये त्यांना जावलीचा कोहिनूर या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. आणि पहा इथे ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, फलंदाजांना बांधून ठेवलं, खास करून जगन्नाथ मांढरे यांना बांधून ठेवलं. 10 बॉलच्या पाठीमागे जगन्नाथ मांढरे यांनी बनवलेले आहेत धावा 13. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 13 वरती एक अशी स्थिती आहे, म्हणजे टीम सुर्वे टायगर जावलीने सुरुवात चांगली केलेली आहे, परंतु एका बाजूला NB स्पोर्ट्स पुणे या टीमला हात खोलावे लागतील. येणार 3 ओव्हरमध्ये ती क्षमता आहे. शरद कोंडाळकर परफेक्ट ऑलराऊंडर आहेत, चांगली बॅटिंग करू शकतात आणि बरेचसे फलंदाज येणं अजून बाकी आहे. त्यामुळे या जोडीला इथून पुढे आता मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल, गिअर बदलावा लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत अवघ्या 13. नक्कीच 13 धावेंवरती धावफलकावरती ब्रेक लावलाय आणि सातत्याने निलेश सर पाहिलं ना तर सातारा बद्दल आपण चर्चा करतोय. सातारा हे फार मोठं क्षेत्रफळ आहे. जर विचार केला तर 10,480 चौरस किलोमीटरचं हे क्षेत्रफळ आहे आणि या क्षेत्रफळामधले हे सर्व खेळाडू आहेत आणि त्यांच्यासोबत ही सातारा प्रीमियर लीगचं पर्व क्रमांक पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये आता मात्र डू ऑर डाय मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुणे जिल्ह्यातील बावधन गावचा हा खेळाडू खऱ्या अर्थाने मुळशी तालुक्याला बिलॉंग करतो आणि हा खेळाडू इन ऍक्शन मध्ये नाव आहे महेश नानगुडे. इन ऍक्शन मध्ये 3ऱ्या ओव्हर मध्ये एक युवा ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 साठी पाहायला मिळेल. टीम सुर्वे टायगर या टीम साठी, परंतु स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक करतील पहिल्यांदाच वाई तालुक्यातील रेणावळे गावचे परफेक्ट ऑलराऊंडर शरद कोंडाळकर. यस, पहिला बॉल पिचिंग केल्यानंतर मात्र थोडासा कट झाला. तिथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. इथे कमालीचा हा बॉल. या पठ्ठ्याने सांगितलं, रे तुम जलल रखना बेमिसाल, हम जलवे रखेंगे बरकरार. इथे जलवा दाखवलाय महेश नानगुडे. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. पाठीमागच्या हंगामामध्ये शरद कोंडाळकर यांचा खेळ पाहिला असेल तर चांगल्या फॉर्म मध्ये होते. याही हंगामाला चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, परंतु एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पॉइंटला आपला झेल देऊन बसले. जड पावलांनी माघारी येतील. जिल्हा आयकॉन आहेत, संघनायक आहेत, माघारी येत आहेत. धक्का क्रमांक लागलाय 2रा. टीम NB स्पोर्ट्स पुणे या टीमला धावसंख्या आहे धावफलकावरती 13 धावा 2 गडी बाद. चेक मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभ आगमन होत आहे
अर्थातच आपल्या जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आणि एक क्रिकेट प्रेमी संघ मालक की ते आपण नेहमी त्यांना पाहतो. आमचे प्रेमदादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर सुर्वे टायगर म्हटलं की आदरणीय आमचे संपतदादा सुर्वे गुरुजी यांचंही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, ज्यांचं शुभ आगमन खऱ्या अर्थाने मुख्य व्यासपीठावरती होतंय. अर्थातच सनस स्पोर्टचे सर्व आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते. अर्थातच गणपत शेठ सनस साहेब यांचं आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादांचंही मनापासून सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय आमचे संतोष दादा वाडकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वच मान्यवरांचं सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे अनिल दादा कदम यांचंही मनापासून स्वागत. त्याचबरोबर आमचे प्रकाश दादा कदम जावलीचे त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि बॅक टू क्रिकेट. थँक्यू. चला थोडंसं स्पीडअप घ्या, टाइमर लावला गेलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महेश केतन जाधव यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये आले. 3 अक्षर मध्ये या पट्ट्याने सांगितलं, अरे जलना चला नहीं है तो सब फिजूल है, अपने काम में मस्त रहो और बाकी अपना यही वसूल है. वसूल सांगितलाय आणि कम्मालीचा हा ठोकलाय तो चौकार. 4 हा खेळाडू केतन जाधव आल्या पावली स्विच हिटचा फटका खेळतो आणि बॉल पाठवतोय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी हा मोठा ब्लास्ट आलाय. धावसंख्या वाढवणारा हा षटकार. जोरगावचा हा खेळाडू आहे. इनड ऍक्शन मध्ये आलाय महेश नानगुडे यांच्या अगेन्स्ट अडाक. हो पुन्हा एकदा आग का गोला, अरे उछल कर बोला, ये है षटकाराचा टोला. क्रॅकिंग बॅक टू बॅक बिग हिट. छोट्या उसळीचा बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. 6चा लगान टीम NB स्पोर्ट्स पुणे या टीमसाठी. एक काळ असा होता ना धावा येत नव्हत्या, आता धावा यायला सुरुवात झालेली आहे, कारण केतन जाधव जोर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि चांगली बॅटिंग करतायत. 25 वरती 2. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी मात्र सन्मान दिला. बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळाला निलेश सर. हे करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं ना, तुम्हाला अटॅकही करणं गरजेचं आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला डिफेन्सिव्ह खेळ करणंही गरजेचं आहे. ते केलंय. निश्चित तुम्हाला चांगल्या बॉलला सन्मान द्यावा लागतो, खराब बॉलचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो. या बॉलच्या पाठीमागे केतन जाधव यांनी काय केलंय, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. बॉल खेळलेले आहेत 3 आणि धावा कुठलेले तब्बल 12. महेश नानगुडे पुन्हा तयार. पुन्हा एकदा जोरकस प्रहार हुक करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग लेग मध्ये चेंडू 1 2 3 4 सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावाच्या. मैदानाच्या आतमध्ये आले ना त्यावेळेस बॅटिंगसाठी परिस्थिती अनुकूल नव्हती, बिकट होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक तिकट फलंदाजी केतन जाधव यांनी केलेली आहे. बॅटमधून धावा चांगल्या आलेल्या आहेत. बॅटिंग करताना तब्बल त्यांच्या बॅटमधून 2 षटकारांनी एक चौकार आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 2 गडी बाद. 4 बॉल पाठीमागे 16 धावा केतन जाधव. जगन्नाथ मांढरे आपण पाहिलं तर 10 बॉल पाठीमागे 13 धावा. 29 वरती 2.5 चेंडूंचा खेळ संपलाय. महेश नानगुडे 5 बॉलच्या पाठीमागे 16 धावा खर्ची केल्यात. पुन्हा एकदा केतन आणि महेश यांच्यामधलं हे वॉर, हे युद्ध राऊंड. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेले, तदनंतर मात्र पंच केला. स्वीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेला. तिथून डीप मधून प्रोडक्शन आलं. एकेरी धाव तर घेतली. रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. वा काय थ्रो दिला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. सातारा प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ आपण प्रदान करत आहोत, जी 1.5 मिनिटाची आहे. 31 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. इथून पुढे 2 षटकांचा खेळ प्रगतीपथावरती येईल. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. अर्थातच उद्योजक पुणेवडी गावचे सुपुत्र अर्थातच श्री ज्ञानदेव पाटे उद्योजक यांचं आगमन होत आहे. दादांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर अभिनव ग्राफिकचे सर्वा श्री आनंद पारडे यांचंही मनापासून स्वागत करतो. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. निलेश मर्डेकर सर यांना मी विनंती करतो, आपण थोडंसं इकडे या.
सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आपण पाहिली, या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करत असताना आम्हा सर्वांना, आयोजकांना मोलाचं सहकार्य, मोलाचं मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व अर्थातच शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई, अर्थातच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, महाबळेश्वरचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय सुरेश दादा सकपाळ यांचा विशेष सन्मान संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून आम्ही करतोय. मी संपूर्ण कमिटी मेंबर्सना विनंती करतो, या महाराज या सन्मान केला जातोय, कारण सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यामध्ये आम्हाला आमच्या पाठीशी खऱ्या अर्थाने उभं राहणारं व्यक्तिमत्व अर्थातच आपणा सर्वांचे लाडके सुरेश दादा सकपाळ साहेब यांचा यथोचित असा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. संपूर्ण आमची आयोजन समिती तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई, अर्थातच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय आदरणीय सुरेश दादा सकपाळ साहेब यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित केलंय. धन्यवाद. पुढील सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने सन स्पोर्ट्स म्हणलं की क्रिकेट आणि क्रिकेट, अर्थातच सन स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय गणपत शेठ सनस साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अरुणभाई कदम यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य, त्याचबरोबर संघ मालक म्हणून नेहमी आपण ज्यांना पाहतो आदरणीय आमचे प्रेमदादा गायकवाड यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सकाराम शेठ कदम यांना विनंती करतो, आपण प्रेमदादा गायकवाड संघ मालक म्हणून नेहमी आपण त्यांना पाहतो, त्यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे खऱ्या अर्थाने वाई तालुका म्हटलं की एक नाव नेहमी चर्चा. वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे विभागाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संतोष दादा वाडकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तुषार जांभळे सरांना विनंती करतो, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय संतोष दादा वाडकर साहेब यांना करूया आपण सन्मानित. बॅक टू क्रिकेट. निश्चित ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झालेली आहे. पंचांनी सांगितलं की या बॉलची दिशा खराब आहे आणि ओव्हर नंबर 4 साठी योगेश काटेकर आलेले आहेत. बॅटिंग करताना केतन जाधव यांनी बनवलेले आहेत 18 धावा आणि जगन्नाथ मांढरे 17 वरती बॅटिंग करतायत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने आलेत योगेश. खोलवरचा बॉल त्याच्यावरती चढवलाय, प्रहार, चेंडू चाललाय सरळ सी. ओहो एफर्ट्स दिलेत, मस्तक पे दस्तक, चेंडू सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 6. आला तो कडक कडकडीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा षटकार एनबी स्पोर्ट्स पुणे या टीमसाठी. यस, पुढचा बॉल पुन्हा एकदा योगेश काडेकर इन ऍक्शन मध्ये. योगेश करेकर, ओहो यावेळी पहा वी झोन मध्ये सरळ डाऊन द ग्राउंड, चेंडू सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 6. आलाय क्रॅकिंग षटकार. पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत जगन्नाथ मांढरे, सोमेश्वरवाडी आहे त्यांचं गाव आणि साइड स्क्रीनला चिरणारा हा षटकार आलाय एनबी स्पोर्ट्स पुणे या टीमसाठी. एका बाजूला टीम सुर्वे टायगर जावली या टीम वरती आता आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय आणि एका बाजूला आता योगेश यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल टीम सुर्वे टायगर जावली या टीमसाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. चेंज ऑफ पेस, त्यानंतर मात्र ओव्हर द कव्हर, स्टॉप ऑफ द हेड. पहा मिळाला बॉल, वन बाउंड चेंडू ओव्हर दी रोप. मिळतील धावा 4. आणखी एक क्रॅकिंग चौकार. विश्वासाला आज योगेश यांना साथ घालावी लागेल. शेवटचे काही बॉल या षटकातील शिल्लक. धावसंख्या आहे 52. 2 गडी बाद. बिलीव्ह इन सेल्फ. मैदानाच्या आतमध्ये यावेळी या पट्ट्याने सांगितलं रे धाव पर लगा है सब कुछ.
हम रुक नहीं सकते, टूट नहीं सकते, मगर हम झुक भी नहीं सकते. तो वाकणारही नाही, तो ऐकणारही नाही. त्याने ठोकलाय डीपिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक उद्ध्वंसक षटकार. नवीन बॉल द्या प्लीज. एक सन्मान राहून गेलाय मुख्य व्यासपीठावरती आणि खऱ्या अर्थाने पुनवडी गावचे सुपुत्र उद्योजक आदरणीय श्री ज्ञानेश्वर पाटे साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी बापू पाटे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण श्री ज्ञानेश्वर पाटे उद्योजक पुनवडी अर्थात त्यांचा आम्ही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर अभिनव ग्राफिक्सचे सर्वे सर्वा श्री आनंद पाटे यांनाही आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. इन ऍक्शन मध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल नाव आहे. न्यू बॉलर यावेळी चढवलाय प्रहार. मिस टाइम. क्षेत्ररक्षक येईल का? यस्टरडेज कॅरी केला गेलाय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये एक निस्वार्थ असा श्वास सोडलाय. इथे पहा हा कम्मालीचा कॅच आणि ब्रेक थ्रू दिलाय योगेश यांनी. निलेश सर विकेटची नितांत गरज होती. टीम सुर्वे टायगर जावली या टीमसाठी ती विकेट अखेरकार मिळवून दिलेली आहे गोलंदाजी करताना योगेश यांनी. आणि पहा सुरुवातीला काही बॉल त्यांनी महागडे टाकले परंतु शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे चांगली गोलंदाजी केली आणि जगन्नाथ मांढरे यांना माघारी पाठवण्यामध्ये अखेरकार यश आलं. टीम NB स्पोर्ट्स पुणे या टीमला धक्का क्रमांक लागलाय तो तब्बल 3रा. चेक मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच साठी थर्मासचा बॉटल त्या ठिकाणी देण्यात आल्यात आणि तब्बल 850 रुपयाची ती बॉटल आहे. कालपासून आपण मॅन ऑफ द मॅचला देतोय. अर्थातच रवींद्र हिनकुले दादा स्टार खेळाडू आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. रवींद्र सर आपलं मनापासून सहर्ष स्वागत. असंच सहकार्य सातत्यपूर्व सातारा प्रीमियर लीगला ठेवाल अशी आम्ही विनंती करतो. धन्यवाद. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 58. 3 गडी बाद. अंतिम षटकामध्ये आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलेलं आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी आता कोणाला आणलं जाईल? टीम सुर्वे टायगर जावली या टीम कडून. एका बाजूला आपण चर्चा करतो ना टीम सुर्वे टायगर जावली संघ काल एक सामना त्यांनी खेळला तो गमावला. NB स्पोर्ट्सने काल एक सामना खेळला तो त्यांनी गमावला. परंतु हा सामना दोन्ही संघांना जिंकावा लागेल कारण ही महत्वाची मॅच आहे. जिंकलो तरच पुढची मॅच खेळता येईल. एका बाजूला सुर्वे टायगर जावली हा संघ विनोददादा सुर्वे आणि तानाजी दादा सुर्वे यांच्या मालकीचा आहे तर एका बाजूला टीम NB स्पोर्ट्स पुणे हा संघ निलेश दादा भिंताडे यांच्या मालकीचा आहे. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी वाई तालुक्यातील आकुशी गावचे परफेक्ट ऑलराऊंडर विशाल भनगे यांना गोलंदाजीसाठी आणलेला आहे जे डावकुरे हाताचे भेदक गोलंदाज आहेत. यस विशाल भनगे यांच्याकडे नजरा वळवल्यात. आपण संघ मालकांबद्दल चर्चा केली. असं म्हटलं आता ना की प्रवास कालही चालू होता, प्रवास आज पण चालू आहे. मान्य आहे काही स्वप्न तुटलीही जातील मात्र इच्छा सातारा प्रीमियर लीग जिंकण्याची अजूनही आहे. पहा इथे संघ मालकांच्या इच्छा आहेत आणि या इच्छांवरती बळ दिलं जाईल खेळाडूंच्या माध्यमातून. इनड ऍक्शन मध्ये राहुल आले, विशाल भनगे आलेत इनड ऍक्शन मध्ये. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल. पिचिंग थोडस पाहायला मिळालं, फुलर लेंथ वरती पाहायला मिळालं निलेश सर. शेवटच्या षटकामध्ये अशी पद्धतीची गोलंदाजी. निश्चित ही त्यांची प्रतिभा आहे, त्यांचं कौशल्य आहे. कमी गतीचे बॉल टाकायचे, योग्य टप्प्यावरती टाकायचे आणि हा डॉट आलाय. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये KSKचे यर्ने गावचे अजय मोरे आहेत. त्यांच्याकडे क्षमता चांगली आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक धावतील, बॉल पकडतील, उचलतील, टाकतील. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे आता धावा मिळत आहे टीम NB स्पोर्ट्स पुणे या टीमला 2 धावा. नक्कीच आपण पाहिलं ना तर केतन जाधव इनाड ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. केतन जाधव इट्स अ डेंजरस बॅट्समन. केतन जाधव पहिल्या मॅच मध्येही कमालीचे खेळले होते. त्यांनी मात्र टार्गेट सेट करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं होतं. मात्र इनाड ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा या गोलंदाजाच्या अगेन्स्ट विशाल. हो 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 यावेळी उडवला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल, पहा काय घडतंय. हो इथे चुकी झाली आहे. ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे यांच्या हातातून निसटता झेल. आता मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. निश्चित चांगल्या खेळाडूकडून एखादा सोपा झेल सुटणं म्हणजे क्रिकेट आहे आणि एका युवा खेळाडूने चांगला झेल पकडणं म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये या सर्व काही गोष्टी घडतात परंतु जिथून सुटले कॅच तिथून रंगात येईल काही मॅच. कारण शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत आणि काही बॉलच्या पाठीमागे मोठ्या फटक्यांचं धाडस फलंदाजांना करायचंय. या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल? विशाल भनगे पुन्हा कशा प्रकारचे बॉल हाताळतील हा त्यांचा पुढचा बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा
ओव्हर द विकेट. हो, यावेळी खोलवरचा बॉल आहे, जोर कसा पील आहे. निलेश सर, असं म्हटलं जातं ना की नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही. नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नाही, मेहनत करून ते उघडावं लागतं. नशिबा हरायला तयार असेल तर तुमची मेहनत आणि मानसिकता तुम्हाला जिंकायलाही भाग पाडते. इथे जिंकायचं आहे. म्हणून तर म्हटलं जातं ना, जहा कोशिशों का कद बडा होता है वहां नसीब को भी झुकना पडता है. म्हणजे जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं आणि आज ती प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. विशाल बनगे पुन्हा तयार, डावकुरे हाताचे गोलंदाज. खोलवरचा बॉल आहे, स्ट्राइक कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, कॅरी केले जाईल आणि इथे आणखी एक ब्रेक थ्रू. मैदानाच्या आतमध्ये विशाल बनगे यांनी मात्र आपला हा दाखवला कमाल आणि विकेटचं पतन. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये 63 लॉस ऑफ 4 विकेट्स. चला, इथे स्ट्रॅटेजिक टाइम तुम्हाला दिला जातो. तुम्ही चर्चा विनिमय करू नका. मैदानाच्या आतमध्ये आयोजन कमिटीकडून आमच्यापर्यंत हा सातत्याने कॉल दिला जातोय. निलेश सर, 63 धावा धावफलकावरती आहेत. असं म्हटलं आता ना की चुका होणार आहेत, धोकाही होणार आहे, चुकाही होणार आहेत आणि धोकाही होणार आहे. मात्र या धोका पत्करूनही पुढे जाण्याची निवड केलेल्याला यश हे नक्कीच मिळतं. मैदानाच्या आतमध्ये हेमंत शिंदे जम्बो सर इनाडाक्शन मध्ये खऱ्या अर्थाने KSK महाबळेश्वरचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि इनाडाक्शन मध्ये ते फलंदाजीसाठी आलेत. आता चर्चा होईल जम्बो अगेन्स्ट विशाल याच्यामधलं हे वॉर डेथ ओव्हर मध्ये. निश्चित बराचसा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. वय वर्ष 52 आहे. हा फक्त आकडा आहे, बाकी खेळ त्यांच्या कौशल्याचा आहे. गोलंदाजीमध्ये धार त्यांच्या चांगली आहे, परंतु आज बॅटिंग चांगली करावी लागेल. जो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे त्याची शिदोरी आज खोलावी लागेल. तो अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. स्ट्रायकर एंडला हेमंत शिंदे जम्बो तयार, गावरुळे. पहिलाच बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय, डीप मध्ये खाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. एकेरी धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न यशस्वी होईल का? हा इथे वाईड थ्रो पाहायला मिळाला. तदनंतर मात्र केतन ऍक्शन मध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्यासाठी फलंदाज केतन बॅक टू द पवेलियन. निलेशचा क्षेत्ररक्षण चांगलं होणं फार महत्वाचं आहे. टीम सुर्वे, टायगर, जावली या टीम कडून सातत्याने झेल सुटलेले आहेत, परंतु या कॅचेस पकडाव्या लागतील. धावसंख्या आहे धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करता हा जो फटका होता हेमंत शिंदे जम्बो यांनी खेळलेला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली आले होते, परंतु हाताच्या ओंजळीमध्ये बॉल विसावू शकला नाही. त्यानंतर बॉलची फेकी केली आणि त्यानंतर धावा शेवटच्या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. त्या 2 धावसंख्या आहे धावफलकावरती 65 आणि विजयासाठी बनवायच्या आहे. सत्र क्रमांक 2 मध्ये टीम सुर्वे, टायगर, जावली या टीमला 66 येणारे बॉल 30. थँक्यू सो मच. समालोचन कक्षामधून आपण निलेश मर्डेकर सर आणि शैलेश जाधव यांना आपण ऐकतोय. पहिल्या मॅचमध्ये जयेश सर आणि महाराज यांचा आपण आवाज ऐकला. अप्रतिम समालोचन खऱ्या अर्थाने समालोचन कक्षामधून आपल्याला ऐकायला मिळतंय. मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं अजिंक्य तारा पतसंस्था सध्याच्या घडीला नवी मुंबईमध्ये सर्वात मोठी पतसंस्था म्हणून अजिंक्य तारा पतसंस्थेकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर कोपरखेरणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट चे विद्यमान अध्यक्ष, आमच्या सर्वांचे लाडके महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, अर्थातच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, महाबळेश्वरचे सुपुत्र सुरेश शेठ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. दादांचं मी मनापासून सातारा आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत आणि कमिटीच्या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करूया. मी सतीश सनस यांना विनंती करतो, सर या आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय सुरेश शेठ शिंदे साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. अजिंक्य तारा पतसंस्था आपण जर पाहिली तर त्याचा वर्धापन दिन गणसोलीचा अर्थातच 9 तारखेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलंय की 9 तारखेला रक्तदान शिबिर त्यांनी ठेवलंय गणसोलीला. अजिंक्य तारा पतसंस्थेचा वर्धापन दिन आहे आणि मी सर्व सातारकरांना, नवी मुंबईकरांना विनंती करतो की आपण रक्तदान करा. कुणाचा तरी जीव नक्कीच वाचेल. त्यासाठी मी सर्व सातारकर आणि नवी मुंबईकरांना आव्हान करतो की अजिंक्य तारा पतसंस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलंय 9 तारखेला. सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय आमचे सुयोग दादा बेलोशे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी सकाराम शेठ कदम
यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सुयोग बेलोशे समाजसेवक यांना आपण सन्मानित करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार उपस्थित आहेत त्या ठिकाणी. आदरणीय आमचे बजरंग दादा किर्दत यांचा सन्मान मी विनंती करतो तुषार जांभळे सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार बजरंग दादा किर्दत यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती लाखोड गावचे सुपुत्र युवा कार्यकर्ते राज संगपाळ यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी महाराजांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण राज संगपाळ प्लीज या त्यांना करूया आपण सन्मानित. सर्व पाहुण्यांचं सर्व अतिथींचं आम्ही मनापासून सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. राज संगपाळ यांना सन्मानित केलं जात आहे. मी सातारा आयोजन समितीला विनंती करतो की सर्वांनी थोडंसं मुख्य व्यासपीठावरती या. अजिंक्यतारा पतसंस्थेचा वर्धापन दिन आहे, घनसोली शाखेचा आणि रक्तदान शिबिर आहे. त्याचं निमंत्रण पत्रिका या ठिकाणी सातारा आयोजन समितीला दिली जाते. अरुण कदम या आपण सकाराम शेठ कदम या. ही पत्रिका त्या ठिकाणी दिली जाते निमंत्रण पत्रिका आणि ती स्वीकारण्यासाठी मी संपूर्ण कमिटीला विनंती करतो की आपण या. रक्तदान शिबिर अति महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्याला संपूर्ण नवी मुंबईला निमंत्रित केलं जात आहे. सुरेश दादा सुद्धा आहेत आमच्याबरोबर, सुरेश दादा सकपाळ. ही पत्रिका आपल्याला त्या ठिकाणी दिली जाते. मी सर्वांना आव्हान करतो नवी मुंबईकर सातारकर चला आपण करूया रक्तदान. घनसोली या ठिकाणी 9 तारखेला अजिंक्यतारा पतसंस्थेच्या माध्यमातून वर्धापन दिन आहे, त्या निमित्ताने रक्तदान शिबिर आहे. सर्वांना विनंती करतो की आपण रक्त डोनेट करा, कोणाचा तरी जीव वाचेल. थँक्यू सो मच सुरेश शिंदे साहेब. त्याचबरोबर आदरणीय आमचे सुरेश दादा सकपाळ. बॅक टू क्रिकेट कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये आता या 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑल इंडिया आयकॉन पुण्याचे महेश नानगोडे तर जावलीचे सर्जापूर गावचे दत्ता मोहिते बॅटिंगसाठी आलेले आहेत. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतात, पकडलाय चांगला झेल शरद कोंडाळकर यांनी पकडलाय. वेल जज कॅच. धक्का क्रमांक पहिला. टीम सुर्वे टायगर जावली या टीमला दत्ता मोहिते इथे माघारी. कल होत आहे मैदानाच्या आतमध्ये. लेग ब्रेकचा मारा हेमंत शिंदे जम्बो सर इनाड ऍक्शन मध्ये आले आणि तदनंतर मात्र गिरकी घेतली आणि फलंदाज दत्ता मोहिते यांची फिरकी घेतली. कमालीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कल मधून ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक निघाले, बॅकलिफ्ट मारला आणि मैदानाच्या आतमध्ये बॅकलिफ्ट मारत असताना असा खेळ या क्षेत्ररक्षकाने दाखवलं ना, जिथे पहिल्याच बॉल वरती पहिला मासा. हेमंत शिंदे जम्बो सर खऱ्या अर्थाने केएसकेचा कोहिनूर म्हणून ओळखला जातो आणि इनाड ऍक्शन मध्ये रुळेगावचं सुपुत्र आहेत. आणि पहा कमालीची गोलंदाजी निलेश सर पहिल्या बॉल वरती. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलं दत्ता मोहिते यांना आणि माघारी पाठवलं. परंतु कौतुक करावं लागेल शरद कोंढाळकर यांचं, ज्या प्रकारे त्यांनी झेल पकडली, उलट्या दिशेला धावत गेले, बॉलवरती नजर ठेवली, शरीरावरती नियंत्रण ठेवलं, हाताची ओंजळ समोर केली आणि त्याच्यामध्ये बॉल विसवला गेला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता वाई तालुक्यातील कोंढवली गावचे अभिषेक चोरट. ऑन साइडला बॉल वळवलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलवरती येतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि पहिली धाव टीम सुर्वे टायगर जावलीसाठी आलेली आहे. नक्कीच थोडस मी थांबवतोय. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि आमच्या सातारा जिल्ह्यातील नामवंत समालोचक अर्थातच केएसकेचा बुलंद आवाज गणेश शिंदे यांचं आगमन होतंय. आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. वेलकम गणेश शिंदे सर यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल नक्कीच चांगला हाताळला, दुसऱ्या बॉलवर 1 धाव आली आहे. आता मात्र काटेकी टक्कर आहे हेमंत शिंदे यांच्या अगेन्स्ट महेश नानगुडे इन ऍक्शन मध्ये. आक्रमण केलंय महेश नानगुडे यांनी आणि बॉल चाललाय सीमारेषा दिशेने. सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न निष्फळ. बॉलने सीमारेषा तोडली आहे. सरळ 4 धावांसाठी महेश नानगुडे यांच्या
आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं हेमंत शिंदे यांनी ज्या पद्धतीने प्रहार केले चढवलेत. पुढचा बॉल ओ यावेळी मात्र पहा इथे रॉंग वन टाकला होता, इथे फसवलं होतं. इन ऍक्शन मध्ये हेमंत शिंदे आलेत ना, त्यांनी देखील आपली धार दाखवली आहे. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो निलेश सर. हा बॉल रॉंग वन होता, पहा पडल्यानंतर काटा बदलला. निश्चित टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडंसं आतमध्ये आणलं आणि तो अंगावरती आला आणि खेळण्याचा प्रयत्न महेश नानगोडे यांचा पूर्णपणे फसला. बॉलला सन्मान द्यायला भाग पाडलं. ही खासियत आहे, ही चमक आहे, ही गोलंदाजी मधली धमक आहे, ही गोलंदाजी मधली धार आहे. नाव आहे हेमंत शिंदे अर्थात जम्बो सर. पुन्हा तयार, आक्रमण केलं, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. महेश नानगोडे यांच्या बॅटमधून आणखीन एक दमदार फटका, चौकार. आदेश काय सुंदर गाणी लावतात. साताऱ्याचा प्राऊड आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना विथ द टर्न हा फटका खेळलेला होता आणि तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला कम्मालीचा प्रहार. पुढचा बॉल ओ यावेळी आडव्या बॅटने पॅडल स्वीप केला. डीप इश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू होईल फरार. मिळतील धावा 6 आला तो षटकार. महेश नानगोडे यांचा एक क्लासिकल फटका, एक पाय पुढे काढला, पाठच्या पायाचा गुडघा खाली टेकवला, बॉल ऑन साइडला खेचला, फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. महेश नानगोडे टिपिकल फटका, सीमारेषा तोडतोय, गुडघ्यावरती बसले आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. एका षटकाच्या अखेरीस 66 धावांचा पाठलाग करताना टीम सुर्वे टायगर जावली या टीमने बनवलेल्या 10-15 गडी गमावलेला आहे. 1 नक्कीच 15 धावांच्या पाठीमागे एक फलंदाज जरी गेला असला तरी महेश नानगोडे आणि त्यांच्या समेत असलेले फलंदाज अभिषेक चोरड इन ऍक्शन मध्ये आहेत आणि या दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता आहे, त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे. असं म्हटलं जातं ना की काही वादळ आयुष्यामध्ये येतात, काही वादळ तुमच्या आयुष्यामध्ये येतात तुमचा मार्ग बिघडवण्यासाठी नाही तर तुमचा मार्ग येणारा सुखकर करण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये वादळ येतीलही आणि वादळ घोंगावा घालतीलही. दोन्ही बाजूला खेळ तुल्यबळ आहे आणि इनाड ऍक्शन मध्ये आपण पाहतोय सुर्वे टायगर्स जावली विपक्ष एनबी स्पोर्ट्स या दोन टीम मधलं हे वॉर. इनाड ऍक्शन मध्ये शरद खोंडाळकर दुसरं जे पॉवर प्लेचं षटक असेल. निश्चित या षटकावरती भरपूर अवलंबून आहे टीम एनबी स्पोर्ट्स पुणे या टीमचं, कारण शरद कोंडाळकर एक चांगले ऑलराऊंडर आहेत, आयकॉन खेळाडू आहे. षटक क्रमांक 2 सांभाळतील. स्ट्रायकर एंडला फलंदाज वाईच्या कोंडवली गावचे अभि चोरट, ते प्रतिभावंत खेळाडू आहेत. अनेक वेळा शरद कोंडाळकर विरुद्ध अभि चोरट हा सामना झालाय. पुन्हा एकदा गाठ पडले, निमित्त आहे. सातारा प्रीमियर लीग पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी फरार. खोलवरचा बॉल होता, ओव्हर दी मिड ऑफ वरतून हा कम्मालीचा फटका खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन नव्हतं आणि 30 सर्कलचा पुरेपूर वापर करत असताना फलंदाज अभिषेक चोरड इनाड ऍक्शन मध्ये गोलंदाजाच्या रणनीतीवरती खऱ्या अर्थाने प्रहार करतोय. जिथे खेळाडू नाहीये ना त्याच दिशेने तो आडाख करण्याचा प्रयत्न करतोय निलेशचा. पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षणाची जी बंधन आहे त्याचा फायदा उचलताना अभि चोरट शपल झाले. या बॉलला सन्मान दिला, यासाठी शरद कोंडाळकर ओळखले जातात. तोच यॉर्कर बॉल टाकलाय. नक्कीच यॉर्कर लेंथ, यॉर्कर स्पेशलिस्ट, वाईड यॉर्कर हे खऱ्या अर्थाने ट्रेडमार्क बॉल आहे या गोलंदाजाचा आणि तोच पाहायला मिळाला. आता मात्र खरी चुरस आहे जिथे शरद कोंडाळकर एक मोठं नाव आहे, त्याच्या अगेन्स्ट महेश नानगुडे खऱ्या अर्थाने बावधन गावचा हा खेळाडू आहे, मुळशी तालुक्यातील आहे. मात्र त्याच्या अगेन्स्ट आता मात्र शरदलाही धार लावावी लागेल. हत्याराला मात्र आता इतिहास आहे या साताऱ्याचा, हत्याराला धार लावूनच खेळाडू उभे राहतात. इथे हे हत्यार बाहेर काढावं लागेल. गोलंदाजीची धार फलंदाजावरती करावा लागेल. वार होईल का? वार मैदानाच्या आतमध्ये महेश अगेन्स्ट शरद कोंडाळकर इनाड ऍक्शन मध्ये. चला स्पीडअप घ्या. कोण करेल पलटवार? शरद कोंडाळकर तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. शरीरापासून दूर जाणारा बॉल. महेश नानगुडे थोडे शपल झाले होते, पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब, हा आलाय तो व्हाईट बॉल.
यस, दिशा खराब होती, थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळायला गेला होता. मात्र गोलंदाजीमध्ये एक वेगळी धार पाहायला मिळाली आहे. शरद कोंडाळकर येणार ऍक्शन मध्ये आल्यात आणि असं म्हटलं होतं ना की जीत हासिल करनी है तो काबिलियत बढाई है, किस्मत हर किसी पर मेहरबान नहीं होती. आता हा बॉल सी कॉर्नरला खेळलाय, क्षेत्ररक्षक धावत जात आहेत परंतु अडवण्याचा प्रयत्न पुरा पडलाय आणि बॉलने सीमारेषा चिरली आहे. महेश नानगुडे यांच्या बॅट मधून आणखीन एक क्लासिकल फटका सीमा पार. ऑफ द स्टंप होता, तिथून मात्र फ्लिक केला डीपिश मिड विकेटला. कमालीचा प्रहार आलाय महेश नानगुडे इन ऍक्शन मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाज शरद कोंडाळकर शरद इन ऍक्शन मध्ये आलेत. हो, यावेळी चॉप करण्याचा प्रयत्न होता. 30 यार्ड सर्कल मध्ये पॉइंटला प्रोडक्शन दिलं गेलं. एक धाव तर घेतले, दुसरी साठी जातील का तर नाही. वेट कॉल दिलाय, थांबवलाय. एका धावीवरती समाधान. अनिश्चित जीवन असेल किंवा क्रिकेट, काही गोष्टींवरती आपल्याला समाधान मानावं लागतं आणि इथे या धाबीवरती समाधान मानलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 66 धावांचा पाठलाग करताना 26 वरती 1. या षटकातील शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. 2 आणि शरद कोंडाळकर पुन्हा तयार होतील. एका बाजूला बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला आता आबी चोरट तयार होतील बॅटिंग करताना. त्यांनी बनवलेले आहेत धावाचा. महेश नानगुडे बॅटिंग करतात, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत 19 वरती. शरद कोंडाळकर आता ओव्हर द विकेट आलेले आहेत आबी चोरट यांच्यासाठी. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलने गॅप शोधलाय. बॉल थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो चौकार टीम सुर्वे टायगर जावली या टीमसाठी. फार सुंदर होतं. तदनंतर बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मधून गॅप शोधला तिथे आणि थर्ड मॅनला थोडंसं जर आपण पाहिलं तर वाईडिश होते आणि तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू सरळ सीमारेषे पार गेलाय. चौकार आलाय शरद कोंडाळकर या ओव्हरचा अंतिमचा बॉल. जबरदस्त फटका, गुडगा टेकवलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. एक प्रतिभावंत, एक क्लासिकल कमालीचा स्ट्रोक सीमा पार. पॅडल स्वीपचा फटका कमालीचा खेळून काढलाय. ज्या मेरिट वरती बॉल आला ना त्या मेरिट वरती पाठवला सीमारेषे पार. आता समीकरण बदललंय निलेश सर. आपण जर पाहिलं ना तर 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 32 बनवायचे आहेत. हे इक्वेशन आलंय मैदानाच्या आतमध्ये. 18-32चं इक्वेशन. एका बाजूला आपण टीम पाहतोय सुर्वे टायगर्स जावली, तर दुसऱ्या बाजूला NB स्पोर्ट्स पुणे. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करत आहोत ना. टीम सुर्वे टायगर जावलीसाठी चांगला खेळ केला ऑल इंडिया आयकॉन पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील आणि बावधन गावचा महेश नानगुडे चांगली बॅटिंग करतो. एका बाजूला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंडवली गावचा आबी चोरट मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेला आहे. परंतु ओव्हर नंबर आता 3 फार महत्वाचं षटक आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पठारावरचा खेळाडू मांडरदेव हे त्यांचं गाव आहे. जयेश यादव गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. हे प्रतिभावंत खेळाडू आहेत पठार विभागातील. मांडरदेव गावचे आहेत. आज चांगला खेळ करावा लागेल. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगला खेळ केलाय परंतु समोर ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे यांना फेस करायचं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही खेळाडू अव्वल दर्जाचे आहेत, यांच्यामध्ये दुमत नाहीये. मात्र मैदानाच्या आतमध्ये निघतील गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. हा पहिला बॉल डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी. पहिलाच बॉल त्याच्यावरती चढवला प्रहार. मिस्टाईम आहे, क्षेत्ररक्षक आहे, कॅच कॅरी करणं मस्त. इथे आता म्हटलं जाईल चर्चा होईल सर. पहा असं म्हटलं आता ना, घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. अरे घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. नवीन पहाट नवीन समुद्र. अरे भरकटून देऊ नको तुझं नाव. नावासाठी झगडायचंय, नावासाठी लढायचंय. मैदानाच्या आतमध्ये नाव करायचंय. सातारा प्रीमियर लीग. झेल निसटलेला आहे. कॅच किती महत्वाची होती. शरीरावरती नियंत्रण ठेवता आलं नाही आणि हाताच्या ओंजळीमधून अखेरकार बॉल निसटला आणि महेश नानगुडे यांनी मोकळा श्वास घेतला. जीवनदान मिळालंय. बालंबाल बचावलेले आहेत. आता या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल, कारण
क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं फार महत्वाचं होतं. पहिल्या दिवसापासून आपण चर्चा करत आहोत. ऑल इंडिया आयकॉनचा जेव्हा जेव्हा जेल सुटलेला आहे तेव्हा तेव्हा त्यांनी चांगला खेळ केलेला आहे. काल याचा प्रत्यय आला, ज्या खेळाडूंचा जेल सुटला त्यांनी चांगला खेळ केलाय. परंतु इथून पुढे महेश नानगुडे कशा प्रकारचा खेळ करतील आणि एका बाजूला एनबी स्पोर्ट्स या टीमला आता प्रयत्न मोठे करावे लागतील. जयेश यादव, मांढरदेव पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला कोंडवलीचे अभि चोरट. अभि चोरट इन ऍक्शन मध्ये स्विच इट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे, बॅकअप मिळाले. हेमंत शिंदे इन ऍक्शन मध्ये आलेत. चपळाई चतुरता पाहायला मिळाले. वयाच्या 52व्या वर्षी ही चपळाई पाहायला मिळाली. हेमंत शिंदे बिहाइंड द विकेट. निलेश निश्चित ज्यावेळेस आपण हेमंत शिंदे जंबो सरांबद्दल चर्चा करतो, वयाचे फक्त आकडे आहेत. खेळ तुमच्या कौशल्याचा आहे आणि याही वयामध्ये त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. मैगाव अकराचं क्रिकेट असेल किंवा मुंबईच्या उपनगरातलं क्रिकेट असेल किंवा प्रीमियर लीग असेल किंवा माथेरानचं क्रिकेट असेल. परंतु एका बाजूला जयेश यादव कमबॅक करताय टीम एनबी स्पोर्ट्स पुणे या टीमसाठी आणि त्यांना आज करावंच लागेल. काय कसोटीचं आहे, कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, आक्रमण फसले, बॉल हवेत उभा राहिलाय आणि अखेरकार विकेटचं पतन. अभि चोरट कोंढवली इथे माघारी. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा गोलंदाज निघाला, तदनंतर मात्र खोलवर पद्धतीचा होता. स्टिकर एंड वरती हिट झाला. बिहाइंड द विकेट. यष्टी रक्षकाची कमालीची कॅच पाहायला मिळाली आहे. बॅकअप देखील तिथे पाहायला मिळालं होतं आणि ही चर्चा राहिली आहे. सातारा प्रीमियर लीग अव्वल दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि टेनिस क्रिकेट .in चं टेलिकास्ट ही पाहायला मिळालं आहे. 20 लाखाहून अधिक सबस्क्रायबर का आहेत? क्लीन, क्लिअर आणि नेट परफेक्ट नियोजन टेनिस क्रिकेट .in असं म्हटलं जातं निलेश सर आणि सातत्याने पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले ही तेवढ्याच दर्जेदार पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत आमचे कॅमेरामॅनना यांचं आम्ही कौतुक करेन. निश्चित संपूर्ण टीमचं कौतुक केलं पाहिजे, कारण ज्या प्रकारे त्यांचं काम आहे, टेक्निकल ऑपरेटर, कॅमेरामॅन सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे. परंतु इक्वेशन 15 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 31. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बोरगावचे अमित वाडकर आलेत. निलेश सर एक मोठा खेळाडू आहे. अनेक वर्ष या खेळाडूने क्रिकेटचा वारसा गाजवलाय. मात्र आज या मॅच मध्ये सातारा प्रीमियर लीग मध्ये या पठ्ठ्याला आपली ताकद, आपली पॉवर, आपली क्षमता, कॅलिबर आहे दाखवावं लागेल. निश्चित दादा या नावाने त्यांना संबोधलं जातं संपूर्ण वाईच्या पश्चिम भागामध्ये. आणि अमित वाडकर हा असा खेळाडू आहे ना, ज्यांनी आपल्या लग्ना दिवशी पहिला क्रिकेटचा सामना खेळला आणि त्यानंतर आपल्या स्वतःच्या लग्नाला जाऊन पोहोचले. असं सातारा जिल्ह्यामधलं उदाहरण म्हणजे अमित वाडकर, मॅन फ्रॉम बोरगाव. आणि आल्या पावली बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. तडक फडक बेधडक कडक आलाय अमित वाडकर यांच्या बॅट मधून मॅच जिवंत ठेवणारा षटकार. थँक्यू. आपण पाहिल्यानंतर थोडासा हार्डर लेंथ वरती हाताळलेला हा बॉल तिथून मात्र पिक केला ऑन साईडला, जिथे लॉंग लेग मध्ये कम्मालीचा प्रहार आणि ही ताकद आहे. इथे सांगितलं जात आहे ना की वक्त के सामने झुका नहीं जाता, वक्त से सीखा जाता है. शिकलाय. पुढचा बॉल खोलवरचा बॉल आहे. यावेळी उडवला, लेफ्ट केला, चेंडू सरळ पाठवला सीमारेषे पार. या पठ्ठ्याने सांगितलंय अरे अपनी प्लानिंग हमेशा इतनी मजबूत रखो कि लोगों को लगता रहे तुम जीत रहे हो, मगर वही से हार देनी है उनको. इथे दिले हार, चेंडू सीमा पार, आला तो षटकार. ओल्ड वाडकर पेशाने पोलीस आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सुर्वे टायगर जावलीसाठी चांगला खेळ करतायत. 2 बॉल 2 मोठे ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये केलेले आहेत. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. पाठीमागच्या बाजूला बॅकअप नाहीये, बॉल फाईन लेग सीमारेषा तोडतोय. अमित वाडकर नावाचं वादळ आलंय आणि या वादळाचा सपाटा. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कम्मालीचा चौकार पाहायला मिळाला. निलेश असं सर म्हटलं आता ना की स्वतःला स्वतःच्या ताकदीची जाणीव त्याच वेळी होते ना, त्याच वेळी आयुष्याचा श्री गणेशा होतो. मैदानाच्या आतमध्ये आला तो स्ट्रॅटेजिक टाइम आउट. निश्चित सातारा ची 1.5 मिनिटाची धोरणात्मक वेळ आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये, ड्रिंक्स ब्राईक मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. परंतु 3 षटकांमध्ये आतापर्यंत झालेला आहे. काय धावसंख्या आहे? 51. 12 बॉल 15 ची गरज.
आमच्या आवाजाची काळजी घेण्याचं काम DJ आदेशने केलंय. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचा सन्मानही आपण लगेच करणार आहोत. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार अर्थातच सुनील दादा बादापुरे यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी अंकुश चिकणे यांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय सुनील बादापुरे खजिनदार सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि सातारा जिल्हा प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही परंपरा जोपासली जाते. प्रत्येक आलेल्या आमच्या पाहुण्याचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय, त्यांचा सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण जर पाहिली तर साताऱ्याची आहे, नवी मुंबईची आहे. कारण सर्वाधिक नागरिक या नवी मुंबई नगरीमध्ये कोणत्या जिल्ह्याचे राहत असतील तर तो जिल्हा सुद्धा सातारा आहे. मग कोपरखेरणे, घनसोली, नेरूळ विभाग असेल, ऐरोली विभाग असेल, या संपूर्ण विभागामध्ये सातारा जिल्ह्याचे बरेचसे नागरिक राहत आहेत आणि त्या कारणाने नवी मुंबईसाठी ही स्पर्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. निलेश सर आणि शैलेश सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. 12 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायचे आहेत. 15 ओव्हर नंबर आता 4 साठी फार महत्वाचं षटक आहे आणि हे षटक चांगल्या प्रकारे हाताळावं लागेल आणि त्यासाठी या टीमने अर्थात NB स्पोर्ट्स पुणे या टीमने ऑल इंडिया आयकॉनला बोलवलेलं आहे. रणजित फराटे पुणे ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल आणि दोन्ही ऑल इंडिया आयकॉन पुण्याचेच आहेत. एकामेकासमोर अनेक वेळा पुण्यामध्ये आले असतील, परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडली आहे. निमित्त आहे सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. 12-15 टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅटची आतली कडा महेश नानगुडे इथे माघारी. टीम सुर्वे टायगर जावलीला मोठा धक्का. वाई तालुक्यातील खऱ्या अर्थाने क्रिकेटचे दर्दी फॅन दत्ता शेलार यांचं आगमन होत आहे. दत्ता दादा, आपलं मनापासून सरचे स्वागत. आपल्याला विनंती आहे पुढे बसा सर. कारण वाई तालुका म्हटलं की दत्ता शेलार या नावाचा उल्लेख आपल्याला करावाच लागतो. कारण क्रिकेटवरती अतोनात प्रेम असणारं हे व्यक्तिमत्व आहे. आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये पाटण तालुक्यातील सनपूर गावचा रणजित जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. कालच त्यांनी नाईटला एक अर्धशतक झळकवलेलं आहे, परंतु या मॅचमध्ये नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. परंतु एका बाजूला रणजित फराटे, शैलेश सर यांचा पहिला बॉल जबरदस्त होता, कारण कमबॅक करणारा NB स्पोर्ट्स पुणे या टीमसाठी हा बॉल होता. कमबॅक करावा लागेल. इथून पुढे पहा, असं म्हटलं तर ना की आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही माणसे आयुष्यभर. इथून मात्र आयुष्यभर लक्षात ठेवणारा हा खेळ करावा लागेल, कारण की मॅच डू ऑर टाय सिच्युएशन मध्ये आहे. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, जो संघ हारेल तो मात्र घरचा रस्ता धरेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. रणजित फराटे पुण्याचे हे खेळाडू आहेत. इन ऍक्शन मध्ये मात्र स्ट्राईक एंड वरती असलेला फलंदाजही कमी नाहीये. त्याने देखील कालच्याच दिवसामध्ये अर्धशतक झळकवलं. ही बाब आहे, काल घडून गेलं, आज घडवावं लागेल. कारण तुम्ही काल काय केले लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करता प्रत्यक्षात लोक पाहत असतात. तुमच्याकडून अपेक्षा वाढलेली असते, परंतु रणजित फराटे यांना आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. 11-15 ची मॅच. ओव्हर द विकेटने पहा, इथे कमालीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये इन मध्ये. पंचांनी सांगितलंय हो, इथे ट्रॅम्प लाईनच्या बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. व्हाईट बॉल ज्यावेळी तुम्ही टाकताना त्यावेळी संघावरती वाईट वेळही येते. निलेश सर, निश्चित ही वेळ धावा वाचवण्याची आहे, धावा वाटण्याची नाहीये. कारण बॉल आणि धावा यांच्यामधलं अंतर फार मोठं नाहीये. कारण 11 बॉल 14 ची गरज आहे. जब टूटने लगे हौसले ना, बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. आणि विकेटचं पतन, रणजित जाधव माघारी. टीम NB स्पोर्ट्स पुणे आता मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करते. मॅच संपली नाहीये, मॅच थांबली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये रणजित बॅक टू द पवेलियन. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाले. रणजित फराटे इन ऍक्शन मध्ये
कम्मालीचा बॉल पडल्यानंतर काटा बदलला, बिहाइंड द विकेट शरद कोंडाळकर यांनी कम्मालीचा कॅच घेतलाय आणि शरदने सांगितलंय, हो मित्र आता तुला हृदयात ठेवलंय, धडकायचं की भडकायचं हे तूच ठरवायचं. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू लढलेत आणि भिडलेत देखील. आता मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी जावली तालुक्यातला गवडी गावचा प्रवीण धनावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. या हंगामाला चांगल्याच फॉर्म मध्ये आहेत, परंतु एका बाजूला आता टीम सुर्वे टायगर जावली हा संघ अडचणीमध्ये अडकलेला आहे. थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना आपण पाहतोय, अर्थातच कनेर विकास सोसायटीचे विद्यमान संचालक अंकुश दादा जाधव साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करतो आयोजन टीम सतीश सनस यांना विनंती केली जाते, आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय आमच्या अंकुश दादा जाधव कनेर विकास सोसायटीचे संचालक आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कम्मालीचा हा खेळ 10 बॉल 14ची मॅच. क्रुशियल मोमेंट आहे या मॅचचा. या मॅच कडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील, चर्चा होईल इथे कोण होईल बेधुंद मैदानाच्या आतमध्ये. इनाड ऍक्शन मध्ये फलंदाज. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे आणि पुन्हा एकदा हा बॉल हाताळला जाईल. 10 बॉल 14ची गरज आहे अशी रंगलेली एक रोमांच मॅच. हृदयाची धडधड आता हळूहळू वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय कारण पुढच्या बॉलच्या पाठीमागे घडतंय काय याची उत्कंठा शिगेला लागलेली आहे. कोणता संघ सामना जिंकेल आणि आपली घोडदौड या स्पर्धेमध्ये सुरू ठेवेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये प्रवीण धनावडे मॅन फ्रॉम गवडी, तर एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन पुण्याचे रणजित फराटे. असा रंगणारा हा पुढचा बॉल आहे. येणारे बॉल 10 बनवायच्या विजयासाठी 14 धावा. इनाड ऍक्शन मध्ये असलेला गोलंदाज रणजित फराटे एक मोठं नाव आहे. गोलंदाजीची त्याची ताकद आहे, त्याची क्षमता आहे, त्याच्याकडे कॅलिबर आहे आणि इनाड ऍक्शन मध्ये तो आला, रनवे वरून निघाला हा बॉल. हो यावेळी पहा इथे सांगितलं जातंय, अरे साखर गोड आहे ना, ही चाकल्याशिवाय त्याची चव कळत नाही. निलेश सर, साखर गोड आहे ही चाकल्याशिवाय कळत नाही. हा फलंदाज किती गोड आहे किती तिखट आहे हे त्याला खेळल्याशिवाय कळणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये हा डॉट बॉल आलाय. निश्चित तुम्ही साखरेचा उल्लेख केला. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा और मैच में टक्कर नहीं तो देखने में क्या मजा. आणि ती टक्कर या मॅच मध्ये आहे. पुढचा बॉल. हो यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केला, डीप मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू होईल सीमा रेषे पार, चौकार. बॅट मधून एक चांगला अप्पर कट आला, स्क्वेअर कट चांगल्या प्रकारे केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. एका बाजूला या ओव्हरमध्ये आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. चला टीम शिवशक्ती रायडर्स आपला कॅप्टन पाठवा. टीम शिवशक्ती रायडर्स आपला कॅप्टन पाठवा, कारण यानंतरचा आपला टॉस आहे. जो संघ जिंकेल त्या संघाविरुद्ध टीम शिवशक्ती रायडर्स या टीमला 2 हात करावे लागतील. टीम शिवशक्ती रायडर्स संबरवाडी आपला कॅप्टन पाठवा. रणजित फराटे पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. येस, रनअप मध्ये गफलत होते निलेश सर. मॅच हा फार क्रुशियल आहे. सातारा प्रीमियर लीगचं टायटल हे आमच्यापर्यंत घेऊन जायचंय, त्याच्यासाठी प्रयत्नवादी राहिलेत आणि काही खेळाडू आता मात्र नजरा उत्कंठाने पाहतील, कारण की क्रुशियल मॅच आहे. 8 बॉल 10ची गरज आहे. इनाड ऍक्शन मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 हा थरार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निघालाय रणजित फराडे. इनाड ऍक्शन मध्ये फलंदाजी साडी स्ट्राईक एंड वरती. फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत, नाव आहे प्रवीण धनावडे. गवडीचा हा खेळाडू ओव्हर द विकेटने हो दिलस्कूप केला. इथे पहा या पट्ट्याने सांगितलं, अरे संपलं नाही, संपणारही नाही, येऊ देत किती अडथळे, मी थांबलो नाही आणि मी थांबणारही नाही. मैदानाच्या आतमध्ये आला तो क्रॉकिंग चौकार. साधला मेळ आणि या बॉलच्या पाठीमागे प्रवीण धनावड्यांनी केला चांगला खेळ. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी गेला. आता 7 बॉल 8 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये 7-8चा थरार आहे. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. नक्कीच येणारे 7 बॉल आहेत आणि 6 धावांची गरज आहे. असं म्हटलं होतं ना की नहीं खाओगे ठोकर तो लक्ष्य को गंभीरता से कैसे जानोगे, अगर नहीं टकराओगे गलत से तो
खुद को कैसे पहचानोगे. धावसंख्या 60 झाली आहे, बनवायच्या आहेत त्या तुम्हाला 65 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 7 बॉल आणि 6 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रुशियल मोमेंट आहे. रणजित आपला ऍक्शन मोड मध्ये आल्यात. यावेळी मात्र कम्मालीचा फटका, कवसला एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. थोडेसे वाईडिश आलेत. एक धाव घेतला, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. मॅच सोपी केली आहे सर. परंतु एका बाजूला अजूनही संघ मैदानाच्या आतमध्ये एनबी स्पोर्ट्स पुणे हा संघ लढत आहे, कारण येणारे बॉल शिल्लक आहेत आता 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत धावा. 4 कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून एनबी स्पोर्ट्स पुणे या टीमला या मॅच मध्ये येता येईल का, याचाच प्रयत्न करावा लागेल. टीम शिवशक्ती रायडर्स सांबरवाडी कासपठार या टीमला विनंती आहे की आपला कॅप्टन आपण पाठवा. आपण प्लेइंग 11 ची लिस्ट आपण अपडेट करून द्या. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि या स्पर्धेची ज्या वेळेला खऱ्या अर्थाने घोषणा झाली आणि अर्थातच भूमिपुत्र मैदान म्हटलं की नवी मुंबईतलं लॉर्ड्स म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. परंतु हे मैदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलंय अर्थातच विभाग प्रमुख शिवसेना, त्याचबरोबर खजिनदार ज्ञानविकास संस्था, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमचे विद्यानंद भाऊ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. साहेबांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. दादा, आपल्याच आशीर्वादामुळे ही सातारा प्रीमियर लीग स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते आणि खरं म्हटलं तर आयोजन कमिटीचे जे आमचे प्रमुख आयोजक आहेत आदरणीय आमचे बापू पाटे साहेब, त्यांचे अगदी कट्टर दोस्त आहेत आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणूनही त्या ठिकाणी विद्यानंद भाऊ पाटील साहेब यांच्याकडे पाहिलं जातं आणि पुढील वर्षी सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा इथेच झाली पाहिजे अशी आम्ही भाऊंना पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने किंवा सातारा जिल्ह्याच्या वतीने भाऊंना आम्ही या ठिकाणी विनंती करतोय. धन्यवाद. एका बाजूला येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 4. अंतिम षटकासाठी वाई तालुक्यातील वैगाव गावचा एक युवा प्रतिभावंत खेळाडू ओमकार वाडकर अंतिम षटक हाताळेल, तर समोरच्या बाजूला अमित वाडकर अशी लढत. या बॉलला सन्मान दिलाय, फक्त फ्लिक केलाय, एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर हो झालाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 5 बॉल 2 ची गरज. सोपी झाली आहे मॅच. मैदानाच्या आतमध्ये विशेष करून आमचे विद्यानंद भाऊ आलेत. विद्यानंद भाऊ यांच्याकडे नजरा वळवल्यानंतर असं म्हटलं जातं की बिकी तेरी दोस्ती तो सबसे पहले खरीदार हम होंगे, तुम न जानते तुम्हारी कीमत क्या होगी मगर तुम्हें पाकर सबसे अमीर हम होंगे. आज सातारा प्रीमियर लीग श्रीमंत झाली आहे खऱ्या अर्थाने आपल्यामुळे. आपल्या माध्यमातून जे योगदान खऱ्या अर्थाने बापू पाटे असतील, सकाराम शेठ असतील किंवा संपूर्ण आयोजन कमिटी असतील यांच्यासाठी मात्र आपलं योगदान फार मोलाचं आहे. मात्र पुढचा बॉल आणि अखेरकार विजयाचा कळस रवणारा फटका अमित वाडकर यांच्या बॅट मधून आला आणि टीम सुर्वे टायगर संघ जावली या ठिकाणी विजय होतोय. परंतु एनबी स्पोर्ट्स पुणे आपल्या संघर्षाला सलाम. आपण या स्पर्धेमध्ये चांगलं खेळलात, आपण सहभागी झालात, आपलंही मनपूर्वक आभार. चला, शिवशक्ती रायडर्स आपला कॅप्टन पाठवा. आपल्या विनंती आहे की आपण प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करून द्या आणि सुर्वे टायगर जावली आपला कॅप्टन पाठवा. आपण लगेच या. दोन्ही संघ नायक आपण वेळ घेऊ नका. आपण प्रथमतः टॉस करा, ब्लेझर घाला. त्या अर्थाने हे मैदान आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलंय आणि सातारा जिल्ह्यावरती ज्यांचं विशेष प्रेम आहे अर्थातच शिवसेने पक्षाचे विभाग प्रमुख, त्याचबरोबर ज्ञानविकास संस्थेचे विद्यमान खजिनदार आदरणीय विद्यानंद भाऊ पाटील साहेब यांना मी विनंती करतो. दादा या, आपण आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. भाऊंना मी विनंती करतो या प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टनना मी विनंती करतोय. शिवशक्ती रायडर्स सांबरवाडी कास पठार आणि सुर्वे टायगर जावली यांना मी विनंती करतो की आपण टॉससाठी या प्लीज. दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय. त्याचबरोबर मी आदरणीय आमचे सुरेश दादा सकपाळ साहेब यांनाही विनंती करतो की टॉससाठी तुम्ही आमच्याबरोबर जोडले जा. महत्वपूर्ण टॉस आहे. आमचे अरुणभाई कदम यांचे खऱ्या अर्थाने मित्र आहेत आदरणीय आमचे विद्यानंद भाऊ पाटील आणि ही सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहे. आदरणीय सुरेश दादा सकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई, त्याचबरोबर आदरणीय आमचे विभाग प्रमुख शिवसेना आदरणीय विद्यानंद भाऊ पाटील साहेब आणि
ज्ञान विकास संस्थेचे विद्यमान खजिनदार आहेत